शिवसेना नेता व माजी जिला प्रमुख सम्माननीय श्री प्रकाश जी पाटिल ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर विभिन्न सामाजिक उपक्रमों का आयोजन कर अपना जन्मदिन भिवंडी स्थित नासिक रोड संग्रीला रिसोर्ट में केक काटकर अपना जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर थाने जिला व भिवंडी तालुका के अनेकों दिग्गज मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर शिवसेना नेता व माजी जिला प्रमुख सम्माननीय श्री प्रकाश जी पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। जोरदार क्या बात है। आई म्हणून कोणी आई साकमारी, आई म्हणून कोणी आई साकमारी स्वामी तीन जगाचा आई विना भिकारी अर्थातच चला थँक्यू। हर साल के दिन हो 50,000 आपण पाहत आहोत। म्हणजे सर्व मान्यवर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसेना उपनेते आदरणीय विश्वाजी तळेसाहेब, तसेच शिवसेना तालुका प्रमुख इंद्रबाजी तळेसाहेब, सिद्धोजी खारीक साहेब, तरी परिवार मोठा वाढदिवस साजरा झालेला आहे। पाटील साहेबांना पाटील परिवाराच्या वतीने हे गिफ्ट दिलं जात आहे। नाही, खरं म्हणजे मला शुभेच्छा देण्यासाठी येणारे लोक जे आहेत त्याच्यापेक्षा देशाचे शहीद जवान जे आहेत त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या प्रती इथल्या नागरिकांमध्ये, भारतीय नागरिकांमध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वीरगणांचा आणि ज्यांनी देश सेवेसाठी आपला बलिदान दिलेलं आहे अशा कुटुंबाचं, म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं, त्यांच्या धर्मपत्नीचं या ठिकाणी जो सन्मान झाला त्या सन्मानाला त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ठाणे आणि पालघर आणि काही मुंबई या भागातनं लोक जे आहेत या ठिकाणी त्यांच्या सन्मानासाठी आली होती। आणि मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे, गर्व पण आहे का या सगळ्या ह्याच्यामधनं आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये भारतीय सैनिकाच्या आणि देश सेवेसाठी ज्यांनी आपला बलिदान दिला, योगदान दिला, त्यांचा सन्मान करणं हा आपला सगळ्यांचा कर्तव्य आहे। तर म्हणजे सर्वांनीच असं जे काय उपक्रम समाज उपयोगी आहेत आणि देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रती आदर भावना व्यक्त करायची जर असेल तर या निमित्ताने आपण सकाळी जे आहे सुरू केलं होतं आरोग्य शिबिर, त्याच्यानंतर जे आहे कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वेअरहाऊसिंगमधले जे हजारो कर्मचारी जे जात असलेल्या रोहिणी ब्रिजचं उद्घाटन केलं। त्याच्यानंतर एक आईच्या नावाने चिंतामणी हॉस्पिटलनी सीता आई डायलिसिस सेंटर सुरू केलेलं आहे।
त्याच्यानंतर आपण इथे ज्या मुली या ब्लॅक बेल्ट ज्या आहेत त्या मुली हायस्कूल आणि कॉलेजला जाऊन त्यांनी ज्या मुली शिकत आहेत तर त्यांना त्या स्वतःचं स्वसंरक्षण करण्यासाठीचं कराटा आणि बॉक्सिंग हे दोन्हीचं ट्रेनिंग जे आहे सीताई संस्थेच्या माध्यमातून त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिलं जाणार आहे. तर मुलीला या सगळ्या याच्यामध्ये स्वतःसुद्धा आपली प्रसंगाच्या वेळेला स्वतःची तयारीसुद्धा 2 हात करण्याची असायला पाहिजे. याच्यासाठीचं तेही उपक्रम आपण या ठिकाणी केलं. आणि ग्रंथतुला जे आहे त्याच्या याच्यातनं जे काय वाचन जे आहे, राजा छत्रपती आहे, राजा संभाजी आहे, संत जगद्गुरू तुकाराम महाराज आहे, जे काय ज्यांचं जे आपले आदर्श आहेत त्यांच्याबद्दल वाचावा आणि तसं आचरणात आणावा अशा स्वरूपाचं हा उपक्रम आहे. आणि मोठ्या संख्येने आलेल्या सगळ्या नागरिक आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवक सगळ्यांचं, पत्रकारांचं आणि सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो आणि आभार मानतो. आमचं भाग्य आहे का एवढा प्रेम आणि एवढा जीवाला एवढी आपुलकी लोकांमध्ये आमच्याबद्दल आहे. आमचं भाग्य खरं म्हणजे अशा स्वरूपाचं प्रेम हे आमच्या आईचे जे संस्कार, आईच्या विचारांचे संस्कार आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्या माझे गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. त्याच्यामुळं हे सगळं करण्याची प्रेरणा त्यांच्यामुळंच मिळतो. आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री या सगळं हे त्यांचं या मानव जातीच्या कल्याणासाठी करत असलेलं काम हे सुद्धा एक आपल्यासमोर आदर्श आहे आणि म्हणून हे काम आपल्याकडनं होत असतं.